पुराच्या स्थितीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आमदार संजय बनसोडे यांनी सामाजिक संस्थांना सोबत घेऊन मदत केलेली आहे। मला सांगा सर, जे शेतकरी आहेत जळकोट आणि उदगीर तालुक्यातले नेमकी किती संख्या आहे त्यांची आणि कशा पद्धतीने आपण मदत करतो त्यांना? गेल्या 2 महिन्यापासून उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी अतिवृष्टी त्या ठिकाणी झालेली होती आणि त्या अतिवृष्टीमध्ये शेतीचं तर प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहेच, पण मनुष्यहानी झाली होती, पशुधनाची हानी त्या ठिकाणी झाली होती। अनेक शेतकरी माझा पुरामध्ये वाहून त्या ठिकाणी गेले। अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजाराला कंटाळून शेतीचं नुकसान त्या ठिकाणी झालेल्यामुळं आत्महत्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या आणि म्हणून त्या सगळ्या कुटुंबांना मी त्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या। अनेक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी पाहणी त्या ठिकाणी केली होती आणि मला सगळी माहिती माझ्याकडे त्या ठिकाणी होती आणि म्हणून मी राज्य शासनाला तर विनंती केलीच। राज्य शासनाच्या वतीनं भरीव मदत आम्ही शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी केली, पण आपण ती शेतकऱ्याला कुठेतरी मदत कमी पडेल, त्यांची दिवाळी त्या ठिकाणी गोड होणार नाही ह्या भावनेतून अभय भुतळा फाउंडेशनच्या माध्यमातून अभय भुतळाजीकडं मी त्या ठिकाणी विनंती केली आणि जेवढी शासनाने मदत केली तेवढीच मदत आज अभय भुतळाजीच्या माध्यमातून आम्ही आज त्या ठिकाणी केलेली आहे। प्रत्येक व्यक्तीला जे मृत्युमुखी पडले त्याला 4 लाख रुपये आज दिवाळीच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी दिली। जे व्यक्ती आत्महत्या केली त्याला 1 लाख रुपये देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। ज्या पशुधन ज्यांचं वाहून गेले, जे मृत्युमुखी पडले त्याला प्रत्येक पशुधनाला 37,500 रुपयेचा निधी आज आम्ही त्या ठिकाणी वितरित केलेला आहे आणि म्हणून मला एक आमदार म्हणून मी आनंदी याच्यासाठी आहे की त्या माझ्या शेतकऱ्याची दिवाळी आज गोड होणार आहे आणि म्हणून माझीसुद्धा दिवाळी गोड झाली असं मी या ठिकाणी समजतो। एक राजकीय प्रश्न आहे, तुम्ही असं म्हणालात की महायुती म्हणूनच आम्ही जळकोट आणि उदगीर तालुक्यामध्ये नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक निवडणुका लढणार, मात्र उदगीरचं जे काही महत्त्वपूर्ण नगरपालिका आहे त्यामध्ये अध्यक्षपदाचा जे काही चेहरा आहे ते राष्ट्रवादीचा असेल की मग भाजपचा? नाही, त्या बाबतीमध्ये आत्ताच आम्ही जिल्हा पातळीवरची आमची बैठक त्या ठिकाणी झाली आणि जिल्हा पातळीवरती एकंदरीत सूर जे आमच्या राज्याच्या नेते आमचं सर्वांचं दैवत अजितदादा पवार साहेबांनी ज्या काही सूचना आम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचनेचं तंतोतंत पालन करून जिथं योग्य कॅन्डिडेट भेटेल त्याला आम्ही महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी समोर जाऊ आणि आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक नगरपालिकेवरती, प्रत्येक महानगरपालिकेवरती, प्रत्येक जिल्हा परिषदेवरती महायुतीचा उमेदवार कसा निवडून आणता येईल हे बघण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि निवडून येणारा क्रायटेरिया जो पक्षामध्ये अनेक वर्षापासून निष्ठेनं काम करतो त्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्याच्या पाठीमागं ताकद उभा करून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। मंत्री बाळासाहेब पाटील यांचं एक नवीन वक्तव्य जे आहे ते नांदेडमधून समोर आलेलं आहे। त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असं म्हणाले की कार्यकर्त्यांसाठी आम्ही बँका खुल्या करू। नाही, माझं मत आहे की ते एक सहकारामधलं चळवळीमधलं एक अनुभव नेतृत्व म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे। अनेक वर्षे जिल्हा बँकेचे चेअरमन, जिल्हा बँकेचे डायरेक्टर, 3 टाईम आमदार, आता कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। त्यांच्या तोंडून असं वक्तव्य येणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं। त्यांनी शेतकरी बांधवाला, माझा शेतकरी बांधव आज दुःखात आहे आणि म्हणून त्यांच्याकरता सगळ्या बँका आम्ही ओपन करू, बँकातून आम्ही पैसे देऊ असं वक्तव्य त्या ठिकाणी शेतकरी बांधवाला समोर ठेवून असेल असं मला या ठिकाणी वाटतं। महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।